पाहूयात पुढची बातमी। शेतकरी कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली। आचारसंहितेमुळे निर्णयाची घोषणा विधान परिषद निवडणुकीनंतर केली जाणार। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीवर शिक्कामोर्तब झाले। शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू करणार असं फडणवीसांनी सांगितलं। आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफीची घोषणा आता केली जाणार नाही, तर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घोषणा केली जाणार आहे। शेतकरी कर्जमाफीवर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले। निर्णय घेण्यात आलाय, केवळ औपचारिक घोषणा आता बाकी आहे। फडणवीसांनी ही माहिती दिली। शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल। पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही। त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही। आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू। शेतकरी कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे। सध्या आचारसंहिता असल्यामुळे निवडणुकीनंतर याची घोषणा केली जाईल। आणि या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात। शेतकरी नेते अजित नवले सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। नवलेजी, आपण पाहतोय आता शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलाय, राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली। तुम्ही आता समाधानी आहात का? कर्जमाफीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला याबद्दल सरकारचं अभिनंदन आहे। नक्कीच ही समाधानाची गोष्ट आहे। मात्र आचारसंहितेचं कारण देऊन याचे डिटेल्स बाहेर सांगण्यास जर नकार दिला जात असेल तर ती मात्र काळजी वाढवणारी गोष्ट आहे। सांगितलं जात आहे की घोषणा करता येणार नाही, ते बरोबरच आहे, परंतु नव्यानं घोषणा करण्याची कुठेही गरज नाहीये। कर्जमाफीची घोषणा सरकारने पूर्वीच केलेली आहे, ही नवी घोषणा नाहीये। त्यामुळे आचारसंहितेला काहीही बाधा येणार नाहीये। सरकारला आम्ही अपील करतोय की त्याच्याबद्दलचे डिटेल्स हे जाहीर केले पाहिजेत। कोणाला कर्जमाफी करणार, किती करणार, अटी शर्ती कोणत्या लावणार, याबाबत लोकांना समजलं पाहिजे। शासनादेश येईपर्यंत 15 दिवस जातील आणि त्यानंतर कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी केवळ 15 दिवस शिल्लक राहतील, कारण 30 जून 2026च्या आत बँकांना आपल्याला याबाबतचे डिटेल्स सांगावे लागणार आहे। ते सांगितले नाही तर नवं कर्ज प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येऊ शकतात आणि म्हणून डिटेल्स जाहीर करा, ही मागणी या संदर्भात किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। नवलेजी, सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी विरोधकांकडून सुद्धा सातत्याने केली जाईल। तुम्हाला काय वाटतं, यामध्ये सरसकट कर्जमाफी दिली जाईल असं वाटतं का? ती आमची मागणी नक्कीच आहे। मात्र आज प्राप्त परिस्थिती पाहता ते सरसकट कर्जमाफी करतील ही शक्यता मला वाटत नाही। ज्या प्रकारे त्यांनी समिती नेमली त्या समितीच्या अंतर्गत वेगवेगळ्या अटी शर्तींची माहिती ते घेत होते, अभ्यास करत होते, ते पाहता ती सरसकट कर्जमाफी नसणार। आणि म्हणूनच आम्ही मागणी करतो आहे की हे पडद्याआड ठेवू नका, लोकांना कळू द्या की तुम्ही काय अटी शर्ती लादलेल्या आहेत, त्याचा साकल्यानं विचार जनतेमधून केला जाईल आणि त्यात काही बदल आवश्यक असतील तर विरोधी पक्ष असेल, शेतकरी संघटना असतील, किसान सभा असेल, यांना सरकारशी याबाबत काही चर्चा करता येऊ शकेल। त्यामुळे फार उशीर न करता यातले डिटेल्स हे सरकारने जाहीर केले पाहिजेत। अटी शर्ती जर जाचक असतील तर पुढे तुमची भूमिका काय असेल नवलेजी? हे बघा, आज तर मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय, पहिल्याच दिवशी आंदोलनाची भाषा बरी नाही हे आम्हाला पण कळतं, त्यामुळे आज तर आम्ही त्याचं स्वागत करतोय। मात्र याचे डिटेल्स जरूर त्यांनी सांगावेत आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा। देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री, त्यांनी 7/12 कोरा करण्याचं आश्वासन निवडणुकीपूर्वी दिलं होतं, ते त्यांनी पाळावं आणि खरोखर मायबाप शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। या प्रकारे अटी शर्ती ठरवाव्यात अशीच मागणी आम्ही त्याबाबत करतो आहोत। नक्कीच नवलेजी, त्यामुळे तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी आमची देखील अपेक्षा आहे। धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आचारसंहितेमुळे निर्णयाची घोषणा आता निवडणुकीनंतरच केली जाईल। मात्र मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीवर शिक्कामोर्तब करण्यात आले। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीला मान्यता देण्यात आली। सध्या आचारसंहिता असल्यामुळे आता निवडणुकीनंतर या कर्जमाफीची घोषणा केली जाणार।